मंडळी नमस्कार. वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल आज आलेली आहे भुलेश्वरच्या पांजरपोळ येथे. कारण हरीशच्या दुकानाबद्दल मी बरंच काही ऐकलेलं आहे की तिथे मूर्तीचं भन्नाट असं कलेक्शन आहे. हरीशलाच विचारूया की काय त्याच्या दुकानात स्पेशल आहे. नमस्कार हरीश. नमस्ते। देखिए मैम, हमारे यहाँ पे जितने भी आपको पूजा के आर्टिकल्स है ना, वो सब पूरे डिटेल के साथ देखने मिल जाएंगे, सारे होलसेल प्राइस में मिल जाएंगे। और आप देख सकते हो कि यहाँ पे जितने भी ब्रास के आइडल्स है, आपको प्रॉपर 33 कोटि देवी देवता भी मिल जाएंगे, अच्छे प्राइस में भी मिल जाएंगे। और आप इसकी मेरी गारंटी है कि कोई भी कस्टमर निराश नहीं जा सकता यहाँ से। तर हरीश मला सांग की मी आता विरारवरून तुझ्याकडे आले आहे, तर माझ्यासारखे अनेक लोकांनी तुझ्याकडे का यायचं? याचं कारण आहे की माझ्याकडे जे काय वस्तू आहे ना, त्यांची आम्ही साईज पण दाखवते आणि ते किती ग्राम आहे ते पण आम्ही त्यांना असं डिस्क्रिप्शन देते। आणि त्याचे पर केजीचे रेट पण जे आहे ना, ते आम्ही सर्व उघडून त्यांना दाखवते। असं नाही की रिटेल सारखं काहीच नाही की फक्त पीसवर आहे। जे काय आहे ना, सर्व किलोवरच आहे, घेऊन फक्त काटेवर घ्यायचं। अच्छा, म्हणजे मंडळी हरीशच्या दुकानाचं नाव आहे ममता मेटल। ममता मेटल्स मध्ये आपल्याला छोट्यातली छोटी मूर्ती सुद्धा किलोवर मिळते। आणि घेण्यासाठी तुम्ही चर्नी रोड वरून भुलेश्वरला यायचं आहे। पांजरपोळ मध्ये आलात की बाजूलाच ही कंदोरी नगर म्हणून सोसायटी आहे। इथे आतमध्ये तुम्हाला 2 दुकानं दिसणार आहेत। एकात आपल्याला मूर्तीचं कलेक्शन आहे, एकात पूजा आर्टिकल्स मिळत आहे। आतमध्ये आलात की तुम्ही बघू शकाल भन्नाट असं मूर्तींचं कलेक्शन आहे। प्रत्येक टाईपच्या मूर्ती तुम्हाला इथे मिळणार आहेत। माझ्या घरासाठी असू दे, मंदिरासाठी असू दे, कोणाला गिफ्ट देण्यासाठी असू दे, खूप सुंदर अमेझिंग असं हे कलेक्शन आहे। आपल्याला घरात लागणाऱ्या सगळ्या मूर्त्या आहेत आपल्याकडे, भेटून जाणार। तर आता आपण बघायचं का? येस, चला। तर आपल्याकडे सर्वात लहान मूर्ती किती ग्रॅमची आहे? बघा, माझ्याकडे 60 ग्रामची पण आहे आणि किंवा यांच्यापेक्षा पण लहान पाहिजे तरी पण भेटून जाणार। नाही, म्हणजे मला असं विचारायचं की तुझ्याकडे लहानातली लहान किती ग्रॅमची मूर्ती आहे? 30 ग्रामची। 30 ग्रॅम पासून मॅक्झिमम 30 ग्राम पासून 60 किलो पर्यंत आमच्याकडे मूर्ती आहे। 30 ग्रॅमच्या मूर्तीचं अप्रॉक्स प्राइस काय जातं? बघा, असं आहे ना, जेवढे लहान तुम्ही घेणार ना मूर्ती, तेवढे तिचे किलोचे रेट वाढणार। आणि जेवढे मोठे तुम्ही मूर्ती घेणार ना, त्याचे किलोचे रेट कमी होऊन जाणार। असं आहे, कारण ते का लहान मूर्ती जे असते ना, त्यांचे कारिगरी जास्त लागते, मग ते पीस वर देतो आपण। येस येस। आणि मग किती ग्राम पासून आपण वजनावर देतो? बघा, 120 ग्रामची जे आहे ना, त्याच्यापेक्षा जे मोठी साईज आहे ना, ते सर्व आमचे वजनावर असते। म्हणजे एक किलो पासूनच्या आपण वजनावर देतो। हे पूर्ण पितळ आहे ना? येस, हे ब्रास आहे। हो, पंचधातू आहे। पंचधातू। तर हे कसं किलो आहे? किलोचे बघा, याचे रेट आहे 1400 रुपये किलो, 1600 रुपये किलो किंवा 1800, 2000 पर्यंत आहे आमच्याकडे पंचधातू। आणि हे अपडाऊन होत असतात ना मार्केट प्रमाणे। तर मार्केट प्रमाणे हे लक्षात ठेवा। नाही तर बरेच लोक काय म्हणतात की नाही, मॅडमनी सांगितलेलं होतं 1400 रुपये आहे। नाही नाही नाही, तसं नाही। तर आमच्याकडे कसं आहे ना, जेवढं हे हँडीक्राफ्ट आहे सर्व, जेवढे याच्यावर कारिगरी असते ना, तेवढं त्याच्याप्रमाणे रेट असते। बघा, बघा आता याची कारिगरी बघा, हे तुळजाभवानीची मूर्ती आहे। आता बघा, इकडे फ्रंट मध्ये पण आहे आणि बॅक मध्ये पण पूर्ण कारिगरी केलेली आहे। बघा बघा, त्याचे बघा केस वीस सर्व प्रॉपर दिलेले आहे मूर्तींचे। मग त्याप्रमाणे रेट पण असते। जर हे त्याचं जास्त डिटेलिंग आहे, हो, जेवढे रेकी बसणार तेवढे रेट। तर आता आपण बघूया सर्वात लहान मूर्ती आता आपण तुम्हाला दाखवतोय आम्ही। हे बघा, हे लक्ष्मींची मूर्ती आहे। आता याची काय आहे, याची हे लहान आहे, पण यांच्यावर जास्त कारिगरी नाही आहे। बघून घ्या तुम्ही, याच्यावर जास्त कारिगरी नाही आहे, पण याचे रेट पण किलोचे कमीच आहे। याचे 1380 किंवा 1500 पर्यंत जाणार रेट। असं आहे। मग ह्याचं काय प्राइस पडेल आपल्याला अंदाजे? बघा, असं समजून घ्या तुम्ही, 60 ग्रामचे पीस आहे ना, ते मोठमोठी 80 किंवा 90 पर्यंत जाणार आहे। हो का? हो, म्हणजे आपल्याकडे 80-90 पासून स्टार्ट आहे। हो, किंवा ह्याच्याही खाली? याचे खाली पण आहे, म्हणजे 50 रुपयापासून आहे, 60 रुपयापासून। बघू शकता, लंगडा बाळकृष्ण आहे। हे बघा, ह्याचं त्यांनी लिहिलेलं आहे 50 ग्रॅमचं ह्याचं वजन आहे। तर लंगडा बाळकृष्ण त्याच्याप्रमाणे बरेच आहेत।
त्याच्यामध्ये बऱ्याच हे साईजेस बघा, आहेत इकडे तुम्ही हे अन्नपूर्णाचे पण ना, बघू आपल्याला शकता. मोस्टली घरामध्ये हे लागतात. खूप छान आहे ह्याचं डिटेलिंग छान आहे बघा, ना. यांची डिटेलिंग खूप छान आहे छान. आणि फेस पण बघा किती हो. रेखीव आहे. असं लाईव्ह म्हणजे डोळ्यामध्ये हो जान आहे. हो जाण आहे असं आणि हसराव आहे चेहरा पूर्ण. हा, चेहरा स्माइलिंग फेस आहे. तर आपल्याकडे ही अन्नपूर्णा झाली, हे झाले. गणपतीमध्ये पण बरेच खूप मूर्त्यांचे खूप व्हेरायटी आहे डिझाईन्स आहेत ना. गणपतीमध्ये तर खूप व्हेरायटी आहे. खूप आणि ना. आता आमच्याकडे नवीन आलेले हे स्वामी पण आहेत ना. स्वामींची पण बघा हे ना बघा. किती फेटेवाले पण स्वामी आहे हे इकडे बघा स्वामी बघा. बघा. बरेच लोक स्वामींना अगदी म्हणजे स्वामींची मूर्ती ठेवतात. आणि काय काय म्हणत होतास तू? आता आमच्याकडे बघा हे नवीन आलेले आहे. हे प्युअर अष्टधातू आहे मूर्ती. अच्छा, म्हणजे बघा. ग्लास बरोबर तुमच्याकडे पंचधातू बरोबर हे पण आहे. अष्टधातू पण आहे. हे बघा यांची डिटेलिंग बघा तुम्ही. अष्टधातू आहे, याच्यावर सिल्वरची प्लेटिंग केलेली आहे पूर्ण. अच्छा. हे बघा कॉपर किंवा ब्रास सर्व मिक्स आहे यांच्यामध्ये. कॉपरचे पर्सेंटेज पण जास्त आहे याच्यामध्ये. हो का? म्हणजे तुम्ही काय असं घरात ठेवले ना तर खूप पॉझिटिव्हिटी आहे यांच्यामध्ये. अच्छा. आणि क्लिनिंगला पण इझी आहे ना? क्लिनिंगला खूप इझी आहे. जास्त काय याच्यामध्ये काय असं रॉकेट सायन्स नाही. हो. फक्त तुम्हाला ऑइल लावायचं आहे आणि पाणी लावायचं आहे. हे दोघं मिक्स करून मग पोचायचं आहे बस. असंच आहे फक्त. आणि आम्ही जनरली बायका ते पितांबरी घासत असतो. नाही 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 ते तर ते तसं नाही घासायचं करायचं. नाही. तसं नाही करायचं. फक्त तेल आणि पाणी लावायचं आणि हो, फक्त बस. रब करायचं. बस बस तसंच हो का? करायचं. छान. अगदी म्हणजे गृहिणींसाठी छान टिप दिलेली आहे. येस. आता बायका नेहमी पितांबरीने घासत नाही नाही बसतात. ते तर आता आपण तुम्ही चुकीचं आहे. ह्यांच्याकडचं कलेक्शन बघू शकता. हे बघा गणपतीमध्ये बरेच साऱ्या मूर्त्यांचं कलेक्शन आहे. लक्ष्मींची पण मूर्ती आहे बघा. मोठी साईज पण आहे आणि यांच्यापेक्षा मोठी पाहिजे तरी पण तुम्हाला भेटून जाणार. बघा बघा तिरुपती बालाजी पण आहे वरती. हे बघा इकडे. आणि बघा हे बघा तुम्हाला हे पण भेटून जाणार. आपले मुंबईचे फेवरेट लालबागचे राजा. वा, ते पण आहे बघा. वा, वा छान. लालबागचा राजा. 1650 प्रत्येक रुपये किलो. मुंबईच्या घरांमध्ये त्यांचा फोटो असतोच. बघा इकडे हे राधाकृष्णाची पण मूर्ती आहे. हनुमानजी पण आहे आमच्याकडे. ही छान आहे पण राधाकृष्णाची. हे बघा हे झाडवाले राधाकृष्ण आहे. खूप सुरेख आहेत. बघा असं तुम्हाला सर्व भेटून जाणार. हे बघा छान आपले आहे. लड्डू गोपाल खूप सुरेख मस्त प्रतिमा बघा यांची. मस्त. शिवाजी महाराज पण आहेत. हो बघा हे आपले महाराज पण इकडे आहे. तुम्हाला यांच्यामध्ये पण साईज भेटून जाणार किंवा दुसरे पॅटर्न पण भेटून जाणार. हे बघा अष्टधातू मध्ये आता हे बघा हे शेरावाली मा आलेली आहे आता नवीन. छान. क्वालिटी बघा यांची. बघा हे पंचधातू मध्ये पण हे आपल्याकडे खूप सुंदर दुर्गा आहे. आता नवरात्रीचा सीझन चालू आहे तर छान असं नवरात्रीसाठी collection. खूप छान कलेक्शन आहे आमच्याकडे. कामधेनू गाय पण आहे आमच्याकडे पार्वती स्वरूपचे. हो का? खूप छान. बघा ओपन हे मध्ये ते. हे आता बघा हे नवीन हे अष्टधातू मध्ये गाय वासरू पण आलेले आहे. आणि ही बघा पंचधातू पूर्ण ना? 33 कोटी कामधेनू गाय वासरू आहे. ही पंचधातू ना? हो हे पंचधातू मध्ये आणि हे अष्टधातू मध्ये बघा. छान. असं तुम्हाला ऑप्शन पण भेटून जाणार. एक पर्टिक्युलर प्रोडक्ट मध्ये पण तुम्हाला 2 ऑप्शन भेटून जाणार पंचधातू किंवा अष्टधातू मध्ये. विठ्ठल रखमाईचं पण कलेक्शन आहे बघा. म्हणजे कुठली तुम्हाला मूर्ती जी पाहिजे असेल ती अवेलेबल आहे ना आपल्याकडे? हो येस सर्व भेटून जाणार. बघा तुळजाभवानीचे दुसरे स्वरूप पण भेटून जाणार. साईबाबा पण आहेत. साईबाबा हे बघ. बघा धातू हे बघा अष्टधातू मध्ये हे पॉलिश केलेले पंचमुखी हनुमान आहे. तुम्ही घराच्या बाहेर पण असं ठेवू शकता. हा. हे अजून हे पण तसंच आहे ना हो त्यामध्ये? येस हे बघा हे बघा. आणि राम दरबार आहे का आपल्याकडे? आहे ना. आणि हे बघा शिव फॅमिली पूर्ण शिवचे परिवार आहे शिवजीचे. बघा शिवजी किंवा पार्वतीजी गणेशजी आणि कार्तिकेय सर्व भेटून जाणार आपल्याला.
हे बघा असं विष्णू लक्ष्मी पण आहे आमच्याकडे. यांच्यामध्ये पण तुम्हाला साईज सर्व भेटून जाणार. 3 इंची किंवा 2 इंची, 5 इंची, 10 इंची पर्यंत आहे आमच्याकडे यांच्यामध्ये पण. असं हे बघा, हे काहीतरी सरप्राईज आहे तुमच्यासाठी. वाव, बघा छान आहे. ये देखो तू पहिले. बघा मस्त तुम्ही घराबाहेर एकदम असं class. असं लावू शकता. बघा हो सूर्याचे रथ पण भेटून जाणार. आणि यांच्यामध्ये पण आमच्याकडे साईज आहे, अजून लहान पण आहे आणि यांच्यापेक्षा मोठे पण आहे. हे बघ, त्याला हे बघा व्हील आहे. हे बघा व्हील आहे. छान. हे बघा स्टोन मध्ये आमच्याकडे स्टोन मध्ये पण कलेक्शन आहे. हे डान्सिंग गणेश आहे स्टोन मध्ये. स्टोन मध्ये म्हणजे काय हे स्टोन? हे बघा हे स्टोन लावलेले आहे ना, अच्छा. हे पूर्ण अमेरिकन स्टोन आहे. हे हो सर्व का? असंच राहणार हा पीस. म्हणजे कोणाचं डेकोर म्हणून पण ठेवू हो शकतो. डेकोर. हे म्युझिकल सेट आहे पूर्ण. हे बघा दिवाळीसाठी दीप लेडी पण आहे आमच्याकडे, दीप लक्ष्मी. हे बघा, हे बघा असं दीप लक्ष्मी पण आहे, खूप सुंदर दीप लक्ष्मी. हे बघा कोल्हापूर महालक्ष्मी. हो का? हे सगळे देवदेवता आहेत. सर्व भेटून जाणार आपल्याला. गणपतीचे तर असंख्य व्हरायटी आहेत. हे बघा तुम्ही बघू बघा. शकताय. हे बघा, गणपती आणि माताच्या खूप असंख्य व्हरायटी हे बघा इकडे बघा पूर्ण तुम्हाला लक्ष्मी, गणेश आणि सरस्वतीचे पूर्ण सेट भेटून जाणार. बघा हे बघा साईबाबा मध्ये पण तुम्हाला व्हेरायटी भेटून. हे होम डेकोर साठी लाफिंग बुद्धा पण तुम्हाला भेटून जाणार. मोठेमध्ये पण बघा तुम्ही, हे बघा एवढं मोठे पण तुम्हाला दुर्गा माता भेटून जाणार. हेवी आहे ना, अगदी खूप हेवी आहे. हेवी आहे. बापरे. बघा दिवाळीसाठी असं दिवे पण तुम्हाला भेटून जाणार. ओके. असं किंवा म्हणजे दुसरे व्हेरायटी पण आहे. antique, हो हा. अँटिक मध्ये हो. अजून खूप व्हेरायटी छान. आहे यांच्यामध्ये माझ्याकडे. हे बघा असं धूपदाणी पण आहे आमच्याकडे. हो, अगदी छान आहे. धूपदाणी मध्ये अजून व्हेरायटी पण आहे आमच्याकडे. हे बघा असं पण धूपदाणी आहे आमच्याकडे. हँगिंग का? नाही हँगिंग नाही, असंच. अच्छा. खूप छान. हे बघा सुरेख, मस्त छान. आणि ते तिथे बाबासाहेबांची पण मूर्ती बाबासाहेबांची पण आहे. बघा हे अष्टधातू मध्ये पण आहे बाबासाहेबांची मूर्ती. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. म्हणजे बाबासाहेब पण आहेत, गौतम बुद्ध पण आहेत, गौतम बुद्ध पण आहे, आपल्या हिंदू देवता पण आहेत, हिंदू देवता पण आहे आणि जैन भगवान पण आहे जैन आमच्याकडे. भगवान महावीर पण स्वामी आहेत. पण आहे. अच्छा. हे बघा महावीर स्वामी पण असं भेटून जाणार तुम्हाला. खूप छान. बाबासाहेबांची पण तुम्हाला मूर्ती असं छान अगदी अशी मोठी भेटून जाणार. मूर्ती आहे ना. हो हो का? यांच्यामध्ये चष्मा आता लावायचा आहे, ते लावून तुम्हाला देणार. हो का? छान. हे बघा ही गौतम बुद्धांची ही आहे ना. हे बघा हे किती गौतम छान बुद्धांची आहे. बघा आणि तो अष्टधातू. अशोक आहे ना वृक्ष. हे बघा हे कल्पवृक्ष बघा. अच्छा. यांच्या पाठीमागे बघा कल्पवृक्ष. हे तुम्ही होम डेकोर साठी पण हो. असं लावू शकतात. कोणाला गिफ्ट म्हणून पण आपण देऊ येस शकतो. येस. हे बघा आमच्याकडे हे असं गजलक्ष्मी पण भेटून जाणार. बघा हे बघा याचे बघा काम बघा तुम्ही, पूर्ण कारिगिरी बघा, डिटेलिंग छान आहे. सुरेख एकदम पूर्ण सुरेख. डिटेलिंग तुम्हाला भेटून जाणार. छान. हे तुम्हाला हे काय आहे ना, हे फक्त अँटिक केलेलं आहे, हायलाइट करण्यासाठी अँटिक खूप केलेलं छान आहे आहे. फक्त. आणि ह्याच्यात पण वेगवेगळ्या डिझाईन आहेत ना? बघा याच्यामध्ये हे पूर्ण पेअर भेटून जाणार आणि साईज पण भेटून जाणार. अच्छा. याच्यामध्ये प्रत्येक साईज आहे बघा. हं. अजून बघा हे बघा होम डेकोर साठी तुम्हाला हे असं कासव पण भेटून जाणार. हे मंदिरात पण तुम्ही ठेवू शकतात. मोठे अच्छा, मोठे खूप मंदिर छान. असते ना, हं. जर काय कोणी मोठे मंदिर ओपन केले तर त्याच्या बाहेर पण तुम्ही असं ठेवू शकतात. खूप सुरेख आहे. छान आहे. बघा असं आमच्याकडे वॉल डेकोर्स पण भेटून जाणार. बघा गणेशजीचे बघा हे खूप बघा, छान दिसतंय. बघा घंटी सोबत पण आहे. आणि बघा हे बघा असं पण वाव, तुम्हाला हे किती छान दिसतंय. ओम मध्ये गणेशजीचे मुख पण भेटून जाणार. बघा सुरेख. बघा असं पंचमुखी हनुमानचे पण आपल्याला वॉल पीस असं पण बरेच लोक दरवाजाच्या बाहेर हो. लावतात. पंचधातू मध्ये पण भेटून जाणार. बघा हं. ते पण तुम्हाला भेटून जाणार. सर्व असं सर्व पॅटर्न आहे आमच्याकडे. म्हणजे मूर्त्यांबरोबरच आपल्याकडे होम डेकोर पण होम आहे. डेकोर्स, वॉल डेकोर्स
हे बघा सूर्यांची पण प्रतिमा आहे, रघुकुल सूर्य बघा. खूप सुरेख, मस्त आहे. यांच्यामध्ये कॉपरचे पण आहे आमच्याकडे. हो का, छान. हरीश बघ ना, मूर्ती तर छान मला मिळाल्या, अगदी मी खुश आहे. हो. पण मला एक ना मोठं टेन्शन आहे की मला वास्तूसाठी काहीतरी पाहिजे होतं. तर आता भेटून काय जाईल. करू, कुठे जाऊ तेच कळत नाहीये. कुठे जायचं, इकडे आहे ना आपली शॉप काय आहे, सांगता, इथे मिळतंय? सर्व भेटून जाणार इकडे. काय आहे मग इथे आपल्याकडे? थांबा दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे बघा, हे बघा, हे आपले सर्व मेन वस्तू वास्तूसाठी कीर्तिमुख. हो हे का, बघा, तुम्हाला घराच्या बाहेर असं ठेवू शकतात आणि जे काय पण नेगेटिव्ह एनर्जी येणार ते सर्व निघून जाणार. वाव, छान. हे बघा तुम्ही, हे बघा मृत्युंजय असं श्री यंत्र पण आहे आमच्याकडे. आणि हा. अजून प्रत्येक कुबेर यंत्र किंवा श्री यंत्र, मृत्युंजय यंत्र हे सर्व पण भेटून जाणार आमच्या शॉप मध्ये. अच्छा. तर Yes. म्हणजे मला अजून काही रिक्वायरमेंट असेल, हो मंडळी तुम्हाला सुद्धा जर वास्तुविषयक जर काही अजून रिक्वायरमेंट असेल, म्हणजे कुठलं यंत्र हवं असेल, हो, कुठलं काही हँगिंग हवं असेल, हवं असेल तर- ओम किंवा स्वास्तिक हम्म. आणि वास्तुपट्टी हे सर्व आमच्याकडे भेटून जाणार. वाव. तर काय अगदी तुमच्या घराला लागणारं सगळं सामान आपल्याला इथे मिळणार आहे, येस, पूजेशी रिलेटेड आणि वास्तूशी वास्तूची रिलेटेड. रिलेटेड. येस. थँक्यू. खूप सुंदर सुंदर मूर्त्यांचं कलेक्शन तर तू दाखवलंस, पण हो. आता मला हे विचारायचं की तुझ्या दुकानात यायचं कसं? बघा आमच्या दुकानाला यायचंय, मग तुम्हाला जर तुम्ही वेस्टर्नला राहतात तर तुम्हाला सर्व कन्व्हिनियंट स्टेशन आहे चर्नी रोड. अच्छा. चर्नी रोडला उतरायचं आणि तुम्हाला शेअरिंग टॅक्सी करायचं सीपी टँकला. सीपी टँकला करून तुम्ही जर उतरले ना तर तिकडून तुम्हाला मॅडम पांझरपोळ पूर्ण ना, हा. डिटेल्स पांझरपोळ व्हिडिओवर हो. शो करणार. आणि समजा कोणी सेंट्रल लाईन वरून आलं तर? सेंट्रल लाईनवर आलं तर त्यांना मस्जिद बंद सर्व कन्व्हिनियंट स्टेशन पडणार. अच्छा. दुकान किती ते किती टायमिंग पर्यंत चालू असतं? बघा आमची टायमिंग असे आहे की मंडे टू सॅटर्डे आहे फक्त ओपन. संडेला आमचे शॉप क्लोज होतात आणि मंडे टू सॅटर्डे 10 वाजता चालू होतात आणि संध्याकाळी 9 वाजता आम्ही क्लोज करतात. अच्छा. पण जर सीझन असेल तर 9 वाजता, नाहीतर आमचे टायमिंग आहे 8:30 ला. अच्छा. येस. आणि तू सांगितलंस की सगळ्या तुझ्या होलसेलचा रेट आहे, Yes. पण समजा कोणाला रिटेल सिंगल वस्तू हवी असेल तर? तरी पण भेटून जाणार. अच्छा. आम्ही कोणते पण कस्टमरला असंच नाही तर मंडळी तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका की होलसेल म्हटल्यावर खूप होलसेलच घ्यावं लागतं. सिंगल पीस सुद्धा तुम्हाला होलसेलच्या रेट मध्ये मिळणार आहे. तर तुम्हाला घरासाठी, कोणाला वस्तू देण्यासाठी, कुठल्याही वस्तू पाहिजे असेल, मूर्ती पाहिजे असेल, होम डेकोर वस्तू पाहिजे असेल तर इथे तुम्ही नक्की या. कोणाला कुरिअर हवं असेल घरी तर कुरिअर पाठवून देणार आम्ही. म्हणजे होम डिलिव्हरी करणार? येस येस, हा. होम डिलिव्हरी होऊन जाणार. मग ऑल ओव्हर इंडिया का विद इन महाराष्ट्र? ऑल ओव्हर इंडिया, आपल्याला कुठे पण पाहिजे, फक्त तुम्ही तुमचा ऍड्रेस प्रॉपर पिनकोड सोबत द्या, आम्ही पाठवून देणार. वा. मंडळी तुम्ही घरी बसल्या तुम्ही जर कुठच्याही इंडियातल्या कानाकोपऱ्यातून व्हिडिओ बघत असाल आणि आत्ता आम्ही दाखवलेल्या मूर्त्यांपैकी कुठलीही मूर्ती जर तुम्हाला आवडली असेल तर स्क्रीनशॉट काढा. याचा नंबर, या दादाचा नंबर मी स्क्रीनवर देते, तिथे तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करा आणि हे दादा तुम्हाला घरपोच मूर्तीची डिलिव्हरी करतील. दादा आता नंबर सांग ना तुझा. माझा नंबर घ्या 8600262979 आणि माझं नाव आहे हरीश प्रजापती. हरीश प्रजापतीच्या दुकानाचं नाव आहे ममता मेटल. पूर्ण डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, विथ फोन नंबर, पूर्ण ॲड्रेस. इथे तुम्ही नक्कीच, मी तर म्हणते मुंबईमध्ये जे कोणी राहत असेल त्यांनी सर्वांनी एकदा तरी इथे व्हिजिट करा. अगदी तुमचं दिल खुश होऊन जाईल. तुम्हाला नक्कीच इथलं मूर्तींचं कलेक्शन आवडेल. पण अजूनही थांबा, कारण ह्यांच्याकडे मूर्तीसोबतच एक सुंदर असं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे. दादा आता सांग तुझ्याकडे काय आहे ते. बघा आमच्याकडे पूजाची सर्व सामग्री भेटून जाणार. जे काय पण तुम्हाला तांब्या किंवा कलश, तामण, पंचपात्र, पळी, जे काय पण दिवा, घंटा, पंचारती, हे काय पण तुम्हाला पाहिजे असेल ना, हे सर्व पण तुम्हाला भेटून जाणार. बघा हे आता तुम्हाला आताचे जे ट्रेंडिंग आहे तिकडून तुम्हाला सुरुवात करतो. बघा हे बघा, हे बघा, हे चावी दिवा आता नवीन जे ट्रेंडिंग आहे याच्यामध्ये. हे बघा, हे एक पॅटर्न आहे. हे बघा, अजून हे एक पॅटर्न आहे आमच्याकडे. मोस्ट ट्रेंडिंग दिवा आहे. हे बघा, हे आता तुम्ही घरी लावू शकता अखंड दिवा सारखा. ह्याच्यातही साइजेस आहेत ना? याच्यामध्ये पण साइजेस आहे आमच्याकडे. आणि हा जो राऊंड दिसतो हा एकदम युनिक आहे. हे बघा, हे काहीतरी तुम्हाला युनिक वस्तू आहे.
याची युटिलिटी तुम्हाला सांगतो कशी आहे बघा. याच्यावर तुम्हाला हे बघा, हे आहे ना गोल, याच्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचं आहे. हे पकडू का? हो, हे पकडून घ्या. हे याच्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचं आहे. किती छान दिसतंय याची बघा तेलची दिवा. कॅपॅसिटी पण जास्त आहे. तुम्ही म्हणजे अखंड दिवा आपण 7 म्हणू किंवा शकतो. 8 दिवस तुम्ही याला म्हणजे लावू शकता. नवरात्रीसाठी हा हो, बेस्ट दिवा आहे. पूर्ण 9 दिवस हे असंच राहणार. म्हणजे मंडळी नवरात्रीसाठी जर तुम्हाला देवीजवळ हा दिवा लावायचा आहे हे बघा. तर हे बघा मस्त ऑप्शन हे आहे. असं निघून जाणार बघा. आता याच्यामध्ये तुम्ही तेल टाकू शकता. मग हे आणि मग त्याला असं उलटं मारायचं. परत असं पॅक करायचं, मग परत असं टाकायचं. आणि ह्याचे जे तेल आहे हे इकडून निघणार आणि याच्यामध्ये येणार. येतं. आणि याच्यामध्ये हे वात लावायला हे आहे, स्टँड आहे, हे याच्यामध्ये टाकायचे आणि तुम्ही लावू शकता पूर्ण 9 दिवस. अखंड 9 दिवस तुमचा हा दिवा राहील. दादा ह्याची अप्रॉक्स प्राइस काय जाते? याचे बघा, याच्यामध्ये 2 साईज आहे अजून. हे 2500 आहे आणि याच्यापेक्षा जे खालचे जे साईज आहे ना ते 1900 आहे. अच्छा, खूप छान आहे. मंडळी नवरात्रीसाठी हा दिवा नक्की मागवा. आणि दिव्यांमध्ये देखील आपल्याला असंख्य कलेक्शन बघायला मिळत आहे. हे बघा, तुम्हाला दाखवले हे अष्टधातू मध्ये खूप छान आहे हा. दिवा आहे. हे बघा तुम्ही, मोर दीपक. मी जेव्हा यांच्या शॉप मध्ये आली तेव्हा हाच दिवा मला खूप आवडला. किती युनिक दिसतोय बघा. आता बघा, हे बघा, हे कलेक्शन बघा आता वाव, समईचे. किती छान आहे आणि हे किती सुंदर आहे हे डिझाईन. बघा, पूर्ण डिझाईन बघा याचे. अगदी नाजूकशी समई आहे ना. Yes. छान, किती डिटेलिंग दिलेली आहे किती याच्यात. छान आहे खरंच. हाही अगदी छान आहे, हे बघा, मस्त. तुम्हाला असं पण दिवा भेटून जाणार. हम्म. हे बघा, पूजा आर्टिकल सर्व आमच्याकडे भेटून जाणार. हा आपण रेग्युलर आपल्या देवारात हो लावू हो, शकतो. दिवारात लावू शकता तुम्ही. तर मंडळी यांच्याकडे प्रत्येक दिव्यांमध्ये साईजेस आहेत हे ना. बघा, हे बघा. येस, साईज पण तुम्हाला भरपूर साईज भेटून जाणार. जसं साईज तुम्हाला पाहिजे घरासाठी तसं तुम्हाला भेटून जाणार. बघा, असं पण दिवा आहे आमच्याकडे. छान बघा, आणि जड आहे खूप. हो ना. छान. घरगुती समयांचं पण कलेक्शन आहे. समयांचे पण आहे. हे बघा, पंचारती आहे. हे पंचारती आहे बघा. आरतीसाठी खूप छान आहे बघा. मस्त. याच्यामध्ये पण साईज आहे. हे 2 नंबर साईज आहे. अच्छा. याच्यापेक्षा लहान पण आहे, यांच्यापेक्षा मोठे पण आहे साईज. छान. आणि समय हे बघू शकता आपण समय. वाव, छान. मग ही डिसमेंटल आहे का? हो, हे पूर्ण डिसमेंटल होऊन जाणार. अच्छा. जेवढी मोठी तुम्ही घेणार तेवढे पार्ट्स येणार त्याचे. तर ह्याच्यातली सर्वात मोठी साईज किती इंच आहे? याच्यातली सर्व मोठी साईज आहे 60 इंचाची. बापरे. त्याचे वजन पण आहे 28 किलो. हो का? हो. बात आहे. तर मंडळी, जशा मूर्तींचं कलेक्शन आपल्याला लहानांपासून मोठ्यापर्यंत मिळत आहे, तसंच इथे दिव्या आणि समईचं कलेक्शन देखील. लहानातला लहान दिवा, मोठ्यातला मोठा दिवा, लहानातली लहान समई, मोठ्यातली मोठी समई तुम्हाला इथे मिळत आहे. जर हे कलेक्शन हवं असेल तर ऑलरेडी मी स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत, ऍड्रेस दिलेला आहे, तिथे तुम्ही नक्की संपर्क करा. छान इन्फॉर्मेशन मला माझ्या व्ह्युअर्सना सांगितलीस, त्याच्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मंडळी, आशा करते माझ्याबरोबर तुम्हाला देखील इथलं कलेक्शन नक्कीच आवडलं असेल तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट देखील करा. आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय बाय.